उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्मृत्युं नमाम्यहम्. रामकृष्ण हरी माऊली. एका क्षणासाठी विचार करा, भगवंताचे असे कोणते रूप आहे जे एकाच वेळी संपूर्ण विश्वातील सर्वात भयंकर आणि तरीही सर्वात दयाळू मानले जाते. एक असे रूप ज्याच्या एका गर्जनेने ब्रह्मांड हादरले, पण ज्याच्या स्पर्शाने एका 5 वर्षाच्या बालकाला आईच्या कुशीत असल्यासारखी शांतता मिळाली. श्रीमद भागवत पुराणातील 7व्या स्कंधात वर्णन केलेला हा तोच अद्भुत अवतार आहे, श्री नरसिंह अवतार, जिथे देव अर्धा नर आणि अर्धा सिंह बनून प्रकट झाला. मंडळी, या श्लोकातील भद्रम हा शब्द भगवंताच्या त्या अथांग वात्सल्याची साक्ष देतो. भद्रम म्हणजे अत्यंत प्रेमळ आणि कल्याणकारी. विचार करा, ज्या भयंकर नखांनी हिरण्यकश्यपूचा कोथळा फाडला, क्षणभरानंतर त्याच नखांनी देवाने प्रल्हादाच्या डोक्यावरून अत्यंत हळुवारपणे हात फिरवला. ज्या डोळ्यातून प्रलयाची आग बरसत होती, तेच डोळे आपल्या भक्ताला सुखरूप पाहून प्रेमाने पाणावले होते. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्थात, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा विनाश करण्यासाठी मी प्रत्येक युगात प्रकट होतो. पण नरसिंह अवतार हा या श्लोकाचे सर्वात ज्वलंत उदाहरण आहे. कारण हा अवतार भगवंतांनी कोणतीही मोठी युद्ध जिंकण्यासाठी किंवा राज्य स्थापन करण्यासाठी घेतला नव्हता. हा अवतार केवळ आणि केवळ एकाच कारणासाठी होता, आपल्या एका लहानग्या भक्ताचे, भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्या विश्वासाचा मान राखण्यासाठी. माझा देव या दगडातही आहे, या प्रल्हादाच्या निरागस विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून साक्षात परब्रह्म त्या निर्जीव खांबातून प्रकट झाले. मंडळी, भक्त प्रल्हादाची आणि नरसिंह भगवानांची ही अद्भुत कथा तर आपण अनुभवणार आहोत, पण या कथेचा अर्क ज्या दिव्य मंत्रांमध्ये आणि प्रार्थनांमध्ये दडलेला आहे, आता आपण ती प्रार्थना आपल्या हृदयात उतरवणार आहोत. नमस्ते नरसिंहाय प्रल्हाद आल्हाददायिने हिरण्यकश्यपूर्वक्षः शीलटंका नखालाये. या पहिल्याच चरणात भगवंताच्या 2 अद्भुत रूपांचे दर्शन घडते. एकीकडे तो प्रल्हाद आल्हाददायी आहे, म्हणजे भक्ताला परमानंद देणारा वात्सल्यमूर्ती पिता, तर दुसरीकडे त्याचे हे शिलाटंक नखे. हिरण्यकश्यपूची छाती ही केवळ एक देह नव्हती, तर तो कडक झालेला अहंकार होता. मंडळी, आपले हृदय देखील अनेकदा भौतिक विषयांच्या आसक्तीमुळे एखाद्या पाषाणासारखे कठीण होते. आज आपण नरसिंह भगवंताला प्रार्थना करूया की हे देवा, ज्या नखांनी तुम्ही हिरण्यकश्यपूची छाती फोडली, त्याच नखांनी माझ्या हृदयातील हा कठीण झालेला अहंकार आणि जडत्व फोडून काढा. माझ्या या पाषाणवत हृदयाला तुमच्या भक्तीसाठी कोमल बनवा. इतो नरसिंह परतो नरसिंह यतो यतो यामी ततो नरसिंह बहिर्नरसिंहो हृदये नरसिंहो नरसिंह आदिम शरणम प्रपद्ये. पुढील चरणात आपण भगवंताच्या सर्व व्यापकतेचा अनुभव घेतो. इतो म्हणजे इथे आणि परतो म्हणजे तिथे, पण सर्वात महत्वाचा शब्द आहे हृदये नरसिंह. भगवंत आपल्या हृदयात का आहेत? तर आपल्या आत दडलेल्या काम, क्रोध, लोभ आणि मोहासारख्या राक्षसांचा संहार करण्यासाठी. आपण देवाला विनंती करूया की हे नरहरी, माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात प्रकट व्हा. माझ्या मनातील जे घाणेरडे विचार आहेत, जे लोभ आणि वासनांचे विकार आहेत, त्यांचा आपल्या नखांनी समूळ नाश करा. माझ्या हृदयाचे मंदिर स्वच्छ करा, जेणेकरून तिथे तुमच्या रूपाची आणि आशीर्वादाची स्थापना होईल. जेव्हा देव आतून शुद्ध करतो, तेव्हाच खरी निर्भयता येते. तव कर कमलवरे नखम अद्भुत शृंगम दलित हिरण्यकशपू तनुभृंगम केशवधृत नरहरी रूप जय जगदीश हरे जय जगदीश हरे. महाकवी जयदेव या श्लोकात किती सुंदर काव्य करतात पहा. ते म्हणतात, हे प्रभू, तुमचे हात कमळासारखे अत्यंत सुंदर आणि कोमल आहेत, पण त्या कोमल हातांवरील नखे मात्र अद्भुत आणि तीक्ष्ण आहेत. हाच तर ईश्वरी प्रेमाचा चमत्कार आहे. भक्ताच्या प्रेमासाठी जे हात कमळासारखे मऊ आहेत, तेच हात पापाचा नाश करण्यासाठी वज्रासारखे कठीण होतात. जसा एखादा भुंगा सहज चिरडला जातो, तसे माझ्या मनातील हे भ्रमररूपी चंचल विचार तुम्ही आपल्या नखांनी संपवून टाका. हे नरहरी रूप धारण करणाऱ्या केशवा, तुमचा सदैव जय जयकार असो.
हे नरहरी रूप धारण करणाऱ्या केशवा, तुमचा सदैव जय जयकार असो. हे नरहरी रूप धारण करणाऱ्या केशवा, तुमचा सदैव जय जयकार असो. शास्त्र सांगते की जो भगवंताचा अनन्य भक्त असतो तो अकुतो भय असतो, म्हणजे त्याला कशाचीही भीती वाटत नाही. आज आपण ही कथा ऐकणार आहोत, पण ही केवळ श्रवण भक्ती राहू नये, तर ते एक हृदय परिवर्तन असावे. आजच्या या विशेष भागात आपण एका अशा कथेचा वेध घेणार आहोत, जी कथा आहे दोन टोकांच्या प्रवृत्तींची. जेव्हा निखळ भक्तीचा सामना अत्यंत टोकाच्या अहंकाराशी होतो, तेव्हा काय घडते? जेव्हा भौतिक जगात स्वतःला देव समजणारा एक अहंकारी राजा एका निष्पाप भक्ताला संपवण्याचा विडा उचलतो, तेव्हा नियती काय खेळ खेळते? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एका भक्ताने जर भगवंताला पूर्णपणे शरण जाण्याचे ठरवले, तर त्याला वाचवण्यासाठी देव स्वतः सृष्टीचे सगळे नियम मोडून कुठल्या थराला जाऊ शकतो? चला तर मग नरसिंह जयंतीच्या या पवित्र मुहूर्तावर अनुभवूया भक्ती, अहंकार आणि भगवंताच्या रौद्र पण वात्सल्यपूर्ण प्रेमाची ही अद्भुत गाथा. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः. अर्थात क्रोधातून भ्रम निर्माण होतो आणि भ्रमामुळे बुद्धी नष्ट होते. हिरण्यकश्यपूच्या आयुष्यात नेमके हेच घडले. आपला सख्खा भाऊ हिरण्याक्ष याचा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन वध केला. हे दृश्य त्याच्या मनावर आणि मेंदूवर कोरले गेले. भावाच्या मृत्यूच्या दुःखापेक्षाही विष्णूवरील रागाने त्याला पेटवून दिले. ज्या विष्णूने माझ्या भावाला मारले, त्या विष्णूलाच मी संपून टाकेन, ही एकच आग त्याच्या हृदयात भडकू लागली. पण भगवंताला हरवणं सामान्य शक्तीचं काम नव्हतं. त्यासाठी त्याला हवी होती विश्वातील सर्वोच्च ताकद. श्रीमद भागवत पुराणात वर्णन केल्याप्रमाणे ही सर्वोच्च शक्ती मिळवण्यासाठी तो मंदराचल पर्वतावर गेला. तिथे त्याने स्वतःच्या शरीराला अत्यंत भयानक यातना देत ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या सुरू केली. वर्षे नाही तर शतके उलटली. मुंग्यांनी त्याच्या शरीरावर वारूळ केले. त्याच्या अंगावरचे मांस गळून पडले आणि फक्त हाडांचा सांगाडा उरला. पण त्याचा संकल्प जराही ढळला नाही. त्याच्या या उग्र तपाच्या उष्णतेने तिन्ही लोक जळू लागले. नद्या आटू लागल्या. अखेर सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी साक्षात ब्रह्मदेवाला तिथे प्रकट व्हावेच लागले. ब्रह्मदेवाने कमंडलूतील जल शिंपडताच त्याला पुन्हा एक बलाढ्य शरीर प्राप्त झाले. ब्रह्मदेवाने त्याला वर मागण्यास सांगितले. हिरण्यकश्यपूने थेट अमरत्व मागितले. पण ब्रह्मदेव म्हणाले, ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. मी स्वतःही अमर नाही. तू दुसरे काहीतरी माग. हिरण्यकश्यपू अत्यंत चतुर आणि धूर्त होता. त्याने आपल्या बुद्धीचा वापर करून मृत्यूचे सर्व दरवाजेच बंद करण्याचा एक अशक्यप्राय वर मागितला. तो म्हणाला, हे प्रभू, मला असा वर द्या की माझा मृत्यू घरात होणार नाही आणि घराबाहेरही नाही. माझा मृत्यू दिवसा होणार नाही आणि रात्रीही नाही. कोणत्याही मानवाकडून मला मरण येणार नाही आणि प्राण्याकडून किंवा देवाकडूनही नाही. कोणत्याही शस्त्राने वा अस्त्राने मी मरणार नाही आणि माझा मृत्यू जमिनीवरही होणार नाही आणि आकाशातही नाही. ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटले आणि इथूनच सुरू झाला अहंकाराचा सर्वोच्च कळस. हा वर मिळाल्यावर हिरण्यकश्यपूला वाटले की आपण मृत्यूलाही फसवले आहे. आपण साक्षात देवालाच हरवले आहे. गीतेत सांगितल्याप्रमाणे अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. जेव्हा माणसाला अफाट संपत्ती, सत्ता आणि ताकद मिळते, तेव्हा तो स्वतःलाच कर्ता आणि सर्वस्व समजू लागतो. या अहंकाराच्या भ्रमात हिरण्यकश्यपूने स्वतःला देव घोषित केले. त्याने सर्व मंदिरे उद्ध्वस्त केली, तिन्ही लोकांवर ताबा मिळवला आणि फतवा काढला. या जगात एकच भगवान आहे आणि तो मी आहे. इथून पुढे नारायण हे नाव कुणीही घेणार नाही. जो कोणी विष्णूची पूजा करेल त्याला मृत्यूदंड दिला जाईल. सृष्टीवर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. देव, ऋषीमुनी सगळे हतबल झाले होते. पण म्हणतात ना, जेव्हा अहंकार शिखरावर पोहोचतो तेव्हा त्याला संपवण्यासाठी भगवंत बाहेरून येत नाही, तर तो अगदी जवळूनच जन्म घेतो. याच अंधारलेल्या घरात, याच क्रूर राक्षसाच्या पोटी भक्तीचे एक सुंदर कमळ उमलणार होते. निसर्गाचा एक अद्भुत नियम आहे. जगातील सर्वात सुंदर कमळ हे नेहमी चिखलातच उमलते. अगदी तसेच तिन्ही लोकांवर दहशत निर्माण करणाऱ्या सर्वात क्रूर राक्षसाच्या घरात विश्वातील सर्वात महान आणि निष्पाप भक्ताचा जन्म झाला.
भक्त प्रल्हाद. जिथे नारायण हे नाव घेणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण होते, तिथे हा बालक जन्मतःच ओठांवर आणि हृदयात फक्त एकच नाम घेऊन आला होता, ओम नमो भगवते वासुदेवाय. पण एका राक्षसाच्या रक्तात भक्तीचे हे अमृत आले तरी कुठून? याचे रहस्य दडले होते प्रल्हादाच्या आईच्या गर्भात. जेव्हा हिरण्यकश्यपू मंदराचल पर्वतावर घोर तप करत होता, तेव्हा देवराज इंद्राने त्याची पत्नी कयाधू हिला बंदी बनवून नेण्याचा प्रयत्न केला. पण देवर्षी नारदांनी तिला वाचवले आणि आपल्या आश्रमात सुरक्षित आश्रय दिला. तिथे रोज नारद मुनी तिला भगवान श्रीहरींच्या लीला, धर्म आणि भक्तीचे तत्वज्ञान सांगत असत. कयाधूला कदाचित ऐकता ऐकता झोप लागत असे, पण तिच्या गर्भात वाढणारा तो छोटासा जीव मात्र प्रत्येक शब्द अत्यंत लक्षपूर्वक ऐकत होता. श्रीमद भागवतात याला श्रवण भक्ती म्हटले आहे. अभिमन्यूने जसे चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान गर्भातच मिळवले, तसेच प्रल्हादाने गर्भातच भगवंताला ओळखले होते. त्याच्यावर भक्तीचे असे संस्कार झाले की जन्मल्यावर त्याच्या रोमरोमात फक्त श्रीहरीच वसलेले होते. वर्षे पुढे गेली. हिरण्यकश्यपूला वाटले की आपला मुलगा मोठा होऊन राक्षसांचा सम्राट बनेल, त्रैलोक्यावर राज्य करेल आणि विष्णूचा समूळ नाश करेल. एके दिवशी त्याने 5 वर्षांच्या प्रल्हादाला अत्यंत प्रेमाने मांडीवर बसवले आणि विचारले, बाळा, तू गुरुकुलात आतापर्यंत काय शिकलास? तुला या जगातील सर्वात उत्तम गोष्ट कोणती वाटते? त्या चिमुकल्याने अत्यंत निर्भयपणे राजाच्या डोळ्यात पाहिले आणि अत्यंत गोड आवाजात उत्तर दिले, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम. हे पिताश्री, हे असत्य आणि नाशवंत जग सोडून भगवान विष्णूंच्या चरणी लीन होणे आणि त्यांची 9 प्रकारची नवविधा भक्ती करणे हीच जगातील सर्वात उत्तम गोष्ट आहे. हे ऐकताच हिरण्यकश्यपूच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या नारायण नावाने तो थरथर कापत होता, त्याचाच जप त्याचा सख्खा मुलगा करत होता. हा एक पितापुत्राचा नाही, तर भौतिकवाद आणि अध्यात्म या विचारधारेचा सर्वात मोठा संघर्ष होता. प्रल्हादाची ही भक्ती आपण आजच्या काळात समजून घेणे खूप गरजेचे आहे. आपण देवाकडे का जातो? काहीतरी मागण्यासाठी, संकटाची भीती वाटली म्हणून, किंवा एखादे काम पूर्ण व्हावे म्हणून. पण प्रल्हादाची भक्ती ही भीतीपोटी किंवा स्वार्थापोटी नव्हती. त्याला देवाकडून राज्य नको होते, संपत्ती नको होती, अगदी जीवदानही नको होते. त्याची भक्ती ही अहैतुकी होती. श्रीमद भागवतात म्हटले आहे, सवय पुंसाम परो धर्मो यती भक्तीर अधोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. अर्थात सर्वोत्तम धर्म तोच ज्यात भगवंताची कोणतीही अपेक्षा न ठेवता अखंड भक्ती केली जाते. प्रल्हादाचे भगवंतावर असेच निखळ, निस्वार्थी आणि अथांग प्रेम होते. आणि लक्षात ठेवा, जेव्हा भक्ती अशी निष्काम असते, तेव्हा देव भक्तासाठी सगळे नियम मोडायला तयार होतो. पण इकडे हिरण्यकश्यपूचा अहंकार दुखावला गेला होता. माझाच रक्ताचा अंश माझ्याच शत्रूची पूजा करतोय, हा अपमान त्याला सहन झाला नाही. आणि इथूनच सुरू झाली अमानुष अत्याचारांची ती मालिका, जिने साक्षात मृत्यूलाही रडवले असते. अहंकार माणसाला किती अंध बनवू शकतो. जेव्हा अहंकार दुखावला जातो, तेव्हा माणूस नाती, प्रेम, वात्सल्य सगळं काही विसरून जातो. हिरण्यकश्यपूच्या डोळ्यावर स्वतःला देव मानण्याची अशी पट्टी बांधली गेली होती की त्याला स्वतःच्या पोटच्या गोळ्यात आपला सर्वात मोठा शत्रू दिसू लागला. ज्या पित्याने मुलाचे रक्षण करायला हवे, तोच पिता आपल्या 5 वर्षाच्या निष्पाप मुलाच्या मृत्यूदंडाचा आदेश देतो. त्याने सैनिकांना आज्ञा दिली, याचा वध करा. हा माझ्या कुळाला लागलेला कलंक आहे. याला असे मारा की याच्या नारायणालाही घाम फुटला पाहिजे. त्या चिमुकल्या जीवावर मृत्यूने अक्षरशः थैमान घातले. सैनिकांनी त्याला अत्यंत उंच अशा कड्यावरून खाली दरीत फेकून दिले. पण जणू साक्षात वाऱ्याने त्याला कुशीत घेतले आणि तो अलगद जमिनीवर पोहोचला. त्याला मदांध पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली तुडवण्यासाठी टाकण्यात आले. पण ते विशाल हत्ती त्या चिमुकल्या प्रल्हादासमोर गुडघे टेकून नतमस्तक झाले. त्याला भयानक काळकुट्ट विष पाजण्यात आले. पण प्रल्हादाने नारायण म्हणून ते प्राशन केले आणि त्या विषाचे अमृत झाले. शेवटी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला बोलावले. होलिकेला अग्नीत न जळण्याचा वर होता. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन धगधगत्या चितेवर बसली. आगीच्या ज्वाला आकाशात भिडल्या. पण काय आश्चर्य, ज्या होलिकेला वर होता ती जळून भस्मसात झाली
आणि प्रल्हाद मात्र त्या आगीच्या ज्वाळांमध्ये बसून अत्यंत शांतपणे नामस्मरण करत राहिले. इथं सर्वात मोठी शिकवण आहे. या एकाही संकटात प्रल्हाद रडला नाही. त्याने पित्याकडे जीवदानाची भीक मागितली नाही किंवा देवाला मला वाचव असेही म्हटले नाही. त्याने फक्त डोळे मिटले आणि देवाला स्मरण केले. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात भगवंत म्हणतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे भक्त अनन्य भावाने माझे चिंतन करतात त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची आणि त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. प्रल्हादाची ही 100% शरणागती होती, जेने मृत्यूलाही माघार घ्यायला लावली. आपला प्रत्येक डाव फसल्यामुळे हिरण्यकश्यपूचा अहंकार आता पूर्णपणे चिरडला गेला होता. रागाने थरथर कापत हातात उगारलेली तलवार घेऊन तो प्रल्हादासमोर आला. त्याने कडाडून विचारले, मूर्ख मुला, ज्याच्या बळावर तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन करत आहेस तो तुझा देव आहे तरी कुठे? तो मला का दिसत नाही? प्रल्हादाने अत्यंत शांत आणि गोड आवाजात उत्तर दिले, पिताश्री, ते सगळीकडे आहेत. ते तुमच्यात आहेत, माझ्यात आहेत, या चराचरात आहेत. हे ऐकून हिरण्यकश्यपूच्या क्रोधाचा बांध फुटला. त्याने दरबारातील एक विशाल दगडी स्तंभाकडे बोट दाखवले आणि विचारले, सगळीकडे आहे? मग या निर्जीव खांबातही तुझा देव आहे का? प्रल्हादाने डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर एक दैवी हास्य उमटले आणि तो म्हणाला, होय पिताश्री, माझे प्रभू या स्तंभातही आहेत. तर मग आज तुझा तो देवच तुला माझ्या या तलवारीपासून वाचवेल. असे गरजून हिरण्यकश्यपूने आपली तलवार म्यानातून काढली आणि अत्यंत भयंकर ताकदीने त्या विशाल दगडी स्तंभावर एक जोरदार लाथ मारली. लाथ मारल्या क्षणी तो महाकाय स्तंभ दुभंगला. ती केवळ एक दगड फुटण्याची वेळ नव्हती, तर ती वेळ होती एका भक्ताचा विश्वास सत्यात उतरण्याची. श्रीमद भागवतात व्यास महर्षी अत्यंत सुंदर वर्णन करतात. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तीम च भूतेष्वखिलेषु चात्मनः. अर्थात आपल्या भक्ताचे शब्द खरे करण्यासाठी आणि मी या चराचरात सर्वत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी भगवंत प्रकट झाले. स्तंभातून एक अशी अमानुष गर्जना बाहेर आली, जिने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ हादरले. साक्षात ब्रह्मदेव आणि शिवशंकरही ती गर्जना ऐकून स्तिमित झाले. मृत्यूला जिंकल्याचा अहंकार बाळगणाऱ्या हिरण्यकश्यपूच्याही काळजाचा ठोका चुकला. धुळीतून जे रूप बाहेर आले ते पाहून हिरण्यकश्यपूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने वर मागितला होता की कोणत्याही मानवाकडून किंवा प्राण्याकडून मला मरण येऊ नये. देवाने असा अवतार घेतला जो ना पूर्ण मानव होता ना पूर्ण प्राणी. मस्तक सिंहाचे आणि धड मानवाचे. साक्षात श्री नरसिंह भगवान. त्यांचे डोळे प्रलयाच्या अग्नीसारखे जळत होते. त्यांची जीभ तलवारीसारखी सळसळत होती. तो भयंकर क्रोधावतार पाहून हिरण्यकश्यपूने आपले शस्त्र उचलले आणि तो नरसिंहावर धावून गेला. पण एका सामान्य माणसाची ताकद साक्षात परब्रह्मापुढे किती टिकणार? नरसिंह भगवानांनी त्याला एका खेळण्यासारखे उचलले. आता वेळ होती ब्रह्मदेवाच्या वराचा एक एक शब्द खरा करून त्या राक्षसाचा अंत करण्याची. देवाने त्याला राजवाड्याच्या दाराजवळ आणले. हिरण्यकश्यपू म्हणाला होता, माझा मृत्यू घरात होणार नाही आणि बाहेरही नाही. नरसिंहाने त्याला उंबरठ्यावर पकडले, जे ना घर होते ना बाहेर. माझा मृत्यू दिवसा नाही आणि रात्री नाही. वेळ होती गोधुली बेळा, जेव्हा सूर्य मावळतो आणि रात्र सुरू होते. मृत्यू आकाशात नाही आणि जमिनीवर नाही. नरसिंहांनी त्याला जमिनीवरून उचलून आपल्या मांडीवर ठेवले. कोणत्याही शस्त्राने वा अस्त्राने मरणार नाही. तेव्हा नरसिंहाने कोणतीही तलवार काढली नाही, तर आपली वज्रासारखी तीक्ष्ण नखे त्याच्या छातीत खुपसली आणि एका क्षणात तिन्ही लोकांना सळो की पळो करून सोडणाऱ्या त्या महाभयंकर अहंकाराचा अंत झाला. या अद्भुत क्षणाचे वर्णन करताना महाकवी जयदेव त्यांच्या दशावतार स्तोत्रात गातात, तव कर कमलवरे नखाम अद्भुत शृंगाम दलित हिरण्यकश्यपू तनुभृंगाम केशवधृत नरहरी रूप जय जगदीश हरे. अर्थात, हे प्रभू, तुमचे हात कमळासारखे अत्यंत कोमल आहेत, पण भक्तासाठी याच कोमल हातातून तुम्ही वज्रासारखी अद्भुत नखे प्रकट केलीत आणि एका भुंग्याला चिरडावे तसे त्या महाभयंकर हिरण्यकश्यपूला फाडून टाकले. अशा नरहरी रूप धारण करणाऱ्या केशवाला माझा नमस्कार असो.
या घटनेतून भगवंताने संपूर्ण विश्वाला एक सर्वात मोठा धडा दिला आहे. माणूस कितीही हुशार झाला तरी तो देवाच्या कायद्यांना फसवू शकत नाही. हिरण्यकश्यपूला वाटले होते की त्याने निसर्गाचे सगळे नियम आपल्या बुद्धीने वळवले आहेत. त्याने मृत्यूची प्रत्येक पळवाट बंद केली होती. पण देवाची बुद्धिमत्ता मानवी कपटाच्या कितीतरी पटीने मोठी आहे. जिथे मानवाची बुद्धी संपते तिथे देवाची लीला सुरू होते. हा केवळ एका राक्षसाचा वध नव्हता, तर हा भगवंताचा एक स्पष्ट संदेश होता. डिवाइन जस्टिस इज ॲब्सोल्यूट. ईश्वरी न्याय अटळ आहे. तुम्ही देवाच्या भोळ्या भक्ताला त्रास दिलात तर देव तुमच्या अहंकाराचा कोथळा बाहेर काढण्यासाठी कोणताही नियम मोडायला तयार असतो. हिरण्यकश्यपूचा अंत झाला, पण श्री नरसिंहाचा क्रोध शांत झाला नव्हता. त्यांच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. त्यांचा तो रुद्रावतार पाहून स्वर्गातील देवही थरथर कापत होते. श्रीमद भागवतात व्यास महर्षी सांगतात की साक्षात ब्रह्मदेव, भगवान शिवशंकर आणि स्वतः भगवान विष्णूंची अर्धांगिनी माता लक्ष्मी यांनाही त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत झाली नाही. परब्रह्माचा हा राग आता शांत कोण करणार? तेव्हा ब्रह्मदेवाने त्या चिमुकल्या प्रल्हादाला पुढे केले. ज्या अमानुष रूपाला पाहून साक्षात मृत्यूही पळून गेला असता, त्या रूपाला प्रल्हाद अजिबात घाबरला नाही. कारण जगासाठी ते एक अक्राळ विक्राळ रूप होते, पण प्रल्हादासाठी तो आपला लाडका पिता होता. तो निर्भयपणे पुढे गेला आणि त्याने नरसिंहाच्या चरणांवर डोके ठेवले. आणि काय आश्चर्य, त्या एका स्पर्शाने नरसिंहाचा सगळा क्रोध एका क्षणात वितळला. देवाने त्या बालकाला उचलले. एका सिंहाने आपल्या छाव्याला जवळ घ्यावे तसे प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले. डोळ्यातून क्रोधाग्नी ओकणारा देव आता प्रेमाचे अश्रू ढाळत होता. हे होते भगवंताचे फियर्स कंपॅशन, अत्यंत रौद्र पण तेवढेच प्रेमळ असे रूप. देवाने प्रल्हादाला अश्रू भरल्या डोळ्यांनी विचारले, बाळा, तू माझ्यासाठी खूप यातना सहन केल्यास. आज तुला जे हवे ते माग. मी तुला या विश्वातील कोणतीही गोष्ट द्यायला तयार आहे. त्या 5 वर्षाच्या बालकाने जे उत्तर दिले ते ऐकून देवाचेही हृदय भरून आले. प्रल्हाद अत्यंत गोड हसून म्हणाले, हे प्रभू, मला कोणत्याही वराच्या मोहात पाडू नका. मी तुमचा भक्त आहे, भक्तीचा व्यापार करणारा व्यापारी नाही. जो मोबदल्याच्या अपेक्षेने देवावर प्रेम करतो तो भक्त नसून व्यापारी असतो. जर तुम्हाला काही द्यायचेच असेल तर मला असा वर द्या की माझ्या मनात कधीही कोणतीही भौतिक इच्छा निर्माण होऊ नये आणि माझे मन फक्त आणि फक्त तुमचेच स्मरण करत राहू. भक्तीचा हा सर्वोच्च टप्पा आहे, जिथे देव सर्व काही द्यायला तयार आहे, पण भक्ताला देवाशिवाय दुसरे काहीही नको आहे. मंडळी, नरसिंह अवतार आणि भक्त प्रल्हादाची ही केवळ एक पौराणिक कथा नाही. हे आपल्या खऱ्या आयुष्याचे आणि मानवी मनाचे एक अत्यंत सुंदर आध्यात्मिक रूपक आहे. यातला हिरण्यकश्यपू म्हणजे दुसरा कुणी नसून आपल्याच आत दडलेला आपला अहंकार आणि भौतिक सुखांची न संपणारी हाव आहे. प्रल्हाद म्हणजे आपला निखळ शुद्ध आत्मा आहे आणि श्री नरसिंह भगवान म्हणजे ती साक्षात ईश्वरी कृपा आहे. जेव्हा आपला अज्ञानाचा आणि अहंकाराचा राक्षस आपल्याच शुद्ध आत्म्याला दाबू पाहतो, तेव्हा त्या अहंकाराचा कोथळा फाडण्यासाठी आणि आत्म्याला मुक्त करण्यासाठी भगवंताची कृपा नरसिंहाच्या रूपात नक्कीच प्रकट होते. आजच्या युगात आपल्याला मारण्यासाठी कदाचित हिरण्यकश्यपू येणार नाही, पण नैराश्य, आजार, गरिबी, अपमान किंवा अपयश हे राक्षसांसारखेच आपल्या आयुष्यात उभे राहतात. अशा वेळी खचून जाऊ नका, घाबरू नका. प्रल्हादासारखा आपला विश्वास अढळ ठेवा. कारण लक्षात ठेवा, जर तुमची भक्ती आणि विश्वास खंबीर असेल तर तुम्हाला वाचवण्यासाठी देव कुठूनही येऊ शकतो. तुमच्यावर आलेल्या संकटांच्या त्या कठीण खांबामधूनच तुमची सुटका करणारा साक्षात नरसिंह तुमच्यासाठी नक्की प्रकट होईल, हा भगवंताचा शब्द आहे. म्हणूनच संकटाच्या वेळी नेहमी हे सात्विक वाक्य आठवा, इतो नरसिंह परतो नरसिंह, यतो यतो यामी ततो नरसिंह. अर्थात इकडेही नरसिंह आहे, तिकडेही नरसिंह आहे. मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे मला वाचवण्यासाठी माझा नरसिंह भगवान उभा आहे. नरसिंह जयंतीच्या या पावन पर्वावर विश्वासाचा आणि अहैतुकी भक्तीचा हा अद्भुत संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना, परिवाराला आणि येणाऱ्या पिढीला नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा,
प्रामाणिक रहा आणि नामस्मरण करत राहा. जय श्री नरसिंह. ओम नमो नारायणाय. रामकृष्ण हरी.